सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. ऊसतोड कामगार व शेतमजुरांच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व मधुकर नरळे हे येळवी मतदारसंघात सक्रिय भूमिकेत पुढे येत आहेत. प्रत्यक्ष शेतमजुरी व ग्रामीण जीवनाचा अनुभव असल्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत त्यांची संवेदनशीलता ठळकपणे दिसून येते. सनमडीच्या मातीत घडलेली जिद्द, चिकाटी आणि परिश्रमांची परंपरा हीच आपल्या कार्याची खरी शिदोरी असल्याचे नरळे यांनी सांगितले. मातीशी घट्ट नातं असल्यामुळे विकासाची दिशा स्पष्ट आहे. शब्दांपेक्षा कृतीवर माझा विश्वास आहे, असे ते म्हणाले. येळवी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला. ऊसतोड कामगारांचे स्थलांतर, मजुरी, आरोग्य व शिक्षणाचे प्रश्न, शेतमजुरांच्या रोजगार सुरक्षेचे मुद्दे तसेच शेतकऱ्यांसाठी पाणी, वीज, बाजारपेठ व कर्ज सुलभतेसारख्या मूलभूत बाबींवर प्राधान्याने काम करण्याची भूमिका नरळे यांनी स्पष्ट केली. विकास हा कागदावर नव्हे तर गाव पातळीवर दिसला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. महाविकास आघाडीच्या सर्व नेतेगळ्यांच्या सहकार्याने तसेच विक्रमशिव दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली येळवी मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही नरळे यांनी सांगितले. लोकसहभाग, पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा या त्रिसूत्रीवर विकास साधण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एकूणच कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांची खोल जाण, ग्रामीण वास्तवाशी असलेली नाळ आणि कृतीप्रधान दृष्टिकोन यामुळे मधुकर पांडुरंग नरळे हे येळवी मतदारसंघातील आशादायी नेतृत्व म्हणून पुढे येत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.